श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, लवकरच रक्षाबंधन जे आहे तर ते आलेलं आहे आणि या रक्षाबंधनच्या दिवशी आपल्याला खास करून आपल्या घरामध्ये काही चुका ज्या आहेत तर त्या करायच्या नाहीये. त्याचबरोबर आपल्याला चुकून देखील राहू काळामध्ये आपल्या भावाला राखी जी आहे तर ती बांधायची नाहीये. कारण की आपल्या हिंदू धर्मात संपूर्ण भारतीय संस्कृतीमध्ये बहीण भावाच्या प्रेमाचा, आपुलकीचा आणि विश्वासाचा सर्वात मोठा उत्सव सण जो आहे तर तो मानला जातो म्हणजे रक्षाबंधन. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जाणारा हा सण प्रत्येक घराघरात मोठ्या आनंदाने, उत्साहाने साजरा केला जात असतो. बघा, यंदा 2026 मध्ये रक्षाबंधन बाबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये विविध प्रश्न, शंका ज्या आहेत, गोंधळ जो आहे तर तो निर्माण झालेला आहे. या गोंधळाचं सर्वात मोठं कारण म्हणजे या दिवशी असणारे चंद्रग्रहण यासोबतच लागून आलेला आहे आणि येणारा राहू काळ, त्याचबरोबर भद्रा काळ आणि अनेक लोकांचे असे विचार आहेत की यंदा रक्षाबंधन नक्की कधी आहे, 28 ऑगस्टला की 29 ऑगस्टला रक्षाबंधनच्या दिवशी चंद्रग्रहण आहे, तर त्याचं सूतक किंवा वेद आपल्याला पाळायचे आहेत की नाही, बहिणीने भावाला राखी बांधताना आणि ओवाळताना कोणती शास्त्रशुद्ध काळजी घेतली पाहिजे, कोणत्या अचूक चुका केल्याने आपल्या भावाच्या आयुष्यावरती, जीवनामध्ये किंवा नात्यावरती वाईट परिणाम होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या दिवशी 2 तासाचा जो राहू काळ आहे त्या राहू काळात राखी का बांधू नये, राहू काळात राखी बांधल्याने त्याचे काय व दुष्परिणाम होतात, त्याचप्रमाणे योग्य शुभ मुहूर्तावरती राखी बांधायची आहे तर शुभ मुहूर्त नेमका कधी आहे, किती तास आहे, अशी याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील हाईप ऑप्शन देखील. तर बघा मित्रमैत्रिणींनो, श्रावण महिना असल्यामुळे कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. जर तुमच्या मनात सुद्धा या सर्व प्रश्नांपैकी एक जरी प्रश्न असेल तर हा व्हिडिओ नक्की खास करून तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करून ठेवा. यंदा 2026 मध्ये रक्षाबंधन नक्की कोणत्या दिवशी साजरा केलं जाणार आहे? हिंदू पंचांगानुसार आणि दिनदर्शिकेनुसार श्रावण पौर्णिमा 28 ऑगस्ट या दिवशी शुक्रवार आहे. या दिवशी साजरी केली जाईल. या दिवशी सकाळी सूर्योदयापासून पौर्णिमा तिथी असणार आहे. त्यामुळे संपूर्ण जगभरामध्ये 28 ऑगस्ट रोजीच रक्षाबंधन जे आहे तर ते मोठ्या आनंदाने साजरं केलं जाणार आहे. आता बघूया की सर्वात मोठ्या गोंधळाकडे, जो म्हणजे चंद्रग्रहण. सोशल मीडियावरती आणि विविध बातम्यांमध्ये तुम्ही ऐकत असाल की यंदा रक्षाबंधनाला चंद्रग्रहण आहे. त्यामुळे अनेक बहिणी आणि माता भगिनी चिंताग्रस्त झालेल्या आहे किंवा विचार करत आहे की ग्रहणामुळे रक्षाबंधन साजरं करावं की नाही, त्याचप्रमाणे देवांची पूजा करावी की नाही, ग्रहणाचा सूतक काळ वेद पाळावा का नाही, याबाबत ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्र काय सांगतं ते एकदा आपण स्पष्टपणे समजून घेऊयात. 28 ऑगस्ट 2026 रोजी अखेरचं चंद्रग्रहण होणार आहे. परंतु हे चंद्रग्रहण जे आहे तर भारतात दृश्यमान हे चंद्रग्रहण जगातील इतर काही खंडामध्ये दिसेल, परंतु आपल्या भारत देशामध्ये आकाशात ते उघड्या डोळ्यांनी किंवा कोणत्याही माध्यमातून दिसणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या धर्मशास्त्रात एक अतिशय अत्यंत स्पष्ट आणि महत्त्वाचा नियम सांगितला गेलेला आहे. दृश्यम तु गृह्यते अदृश्यम, याचा अर्थ असा आहे की जे ग्रहण आपल्या देशाच्या भूमीवरती दिसत नाही त्या ग्रहणाचे कोणतेही धार्मिक नियम, वेद जे आहे, सूतक काळ जो आहे तर तो आपल्याला पाळण्याची गरज नसते. त्यामुळे ग्रहणामुळे मंदिरे बंद ठेवण्याची,
पूजेचं साहित्य बदलण्याची किंवा जेवणा खाण्यापिण्यावरती कोणतंही बंधन आणण्याची गरज नाहीये. या चंद्रग्रहणाचा आपल्या महाराष्ट्रातील किंवा भारतातील रक्षाबंधनाच्या सणावरती 0% प्रभाव आपण जो म्हणतो ना, तर तो पडणार आहे. त्यामुळे कुठलीही काळजी करू नका ताईंनो. त्यामुळे तुम्ही कोणत्याही भीतीशिवाय आणि संशयाशिवाय अगदी उत्साहाने, आनंदाने रक्षाबंधनचा सण साजरा करू शकता. श्रावण पौर्णिमा हा अतिशय अत्यंत शुभ आणि तितकाच पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी आपण नकळत काही चुका देखील करत असतो, ज्यामुळे पूजेचं जे काही संपूर्ण फळ आहे किंवा शीघ्र फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही. म्हणूनच रक्षाबंधनच्या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात, त्याचप्रमाणे कोणत्या गोष्टी आपल्याला आवर्जून टाळायच्या आहे हे देखील समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात, ज्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आहे रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी लवकर किंवा ब्रह्ममुहूर्तावरती उठून पवित्र नदीमध्ये किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा तुळशीची पानं टाकल्याने अधिक आपल्याला सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती मिळत असते. त्यानंतर स्नान केल्यानंतर स्वच्छ धुतलेले आपल्याला वस्त्र परिधान करायचे आहे. नवीन वस्त्र तुमच्याकडे असेल तर आवर्जून परिधान करा. काळा रंग सोडून तुम्ही इतर कुठल्याही रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. आता बहिणीने आपल्या भावाला राखी बांधण्यापूर्वी पूजेच्या ताटातील पहिली राखी घरामध्ये आपल्या कुलदेवताला भगवान श्रीकृष्णाला बांधायची आहे. आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना बांधायची आहे. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. ओवाळणीच्या ताटात आपल्याला फुलं, हळदी कुंकू, अक्षदा, तुपाचा दिवा घ्यायचा आहे. साखर किंवा मिठाई घ्यायची आहे. नारळ जे आहे तर ते पाण्याचं नारळ आवर्जून ठेवायचं आहे. रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीने किंवा भावाने काळ्या रंगाचे कपडे टाळावे. तर त्याचप्रमाणे ज्या राखीवरती काळा धागा आहे किंवा काळ्या रंगाचे मणी आहेत अशी राखी भावाच्या मनगटावरती चुकून देखील बांधू नका. काळा रंग हा नकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो. भावाच्या कपाळावरती टीका लावताना किंवा डोक्यावरती अक्षदा टाकताना तांदूळ अखंड असावेत, तुटलेले घेऊ नका. तांदूळ पूजेत वापरणे असे तुटलेले म्हणजे तुकडे पडलेले तांदूळ हे अशुभ मानले जातात. आजकाल बाजारात प्लास्टिकच्या, लोखंडाच्या किंवा विचित्र आकाराच्या राख्या मिळतात, ज्या राख्यावरती त्रिशूळ, ओम किंवा गणपती बाप्पांचं चित्र असेल, बाळकृष्णाचं चित्र असेल, नंतर ती राखी तुटून खाली पडते, त्याचा अनादर होतो. चुकून हुकून आपलाच नाही तर इतर कोण्या तरी व्यक्तीचा पाय पडतो, ती पायदळी जाते. सुती धाग्याची राखी सर्वात उत्तम मानली जाते. त्यामुळे तशा राख्या घेऊ नका. अगदी साध्या राख्या घ्या आणि त्या बांधा. उघड्या डोक्याने पूजा करू नका. भावाने राखी बांधून घेताना उघड्या डोक्याने बसू नये. डोक्यावरती रुमाल, टोपी किंवा काहीतरी वस्त्र असणं अतिशय गरजेचं आहे. अनेकदा घाई गडबडीमध्ये आपण शास्त्रशुक्त पद्धतीचा विसर पाडतो, परंतु जर योग्य नियमाने आणि श्रद्धेने ओवाळणी केली ना तर त्याचा लाभ जो आहे तर तो भावाच्या जीवनामध्ये आणि आरोग्यावरती होतो. तर चला मग आता बघूया की बहिणीने भावाला ओवाळताना कोणती योग्य पद्धत वापरावी. सर्वात प्रथम बसण्याची दिशा अतिशय अत्यंत महत्वाची असते, नाही का? राखी बांधताना भावाचे तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं. पूर्व दिशा ही देवांची दिशा, ऊर्जेची दिशा मानली जाते, तर उत्तर दिशा ही समृद्धीची दिशा मानली जाते. बहिणीने भावाच्या समोर म्हणजेच पश्चिम किंवा दक्षिण दिशेकडे तोंड करून बसावं, परंतु भावाने कधीही दक्षिणेकडे तोंड करून बसू नये, कारण दक्षिण दिशा ही यमाची आणि पूर्वजांची दिशा मानली जाते. भावाला थेट जमिनीवरती बसून राखी कधीही बांधू नका. खाली आसन घ्या किंवा पाट घ्या आणि त्यावरती भावाला बसवा. बहिणीने स्वतः पाटावरती किंवा आसनावरती बसावं. बहिणीने सर्वात आधी भावाच्या कपाळावरती अनामिका बोटाने कुंकवाचा किंवा चंदनाचा टीका लावावा. त्यानंतर अखंड तांदूळ जे आहे, अक्षदा ज्या आहेत तर त्या लावाव्या. कारण की शास्त्रात उजवा हात हा शुभ कार्यासाठी, धर्मासाठी श्रेष्ठ मानला गेला आहे. म्हणूनच बहिणीने भावाच्या नेहमी उजव्या हाताच्या मनगटावरतीच राखी बांधावी. राखी बांधताना 3 गाठी माराव्यात. पहिली गाठ भावाच्या आयुष्यासाठी, दुसरी गाठ जी आहे तर ती त्याच्या आरोग्यासाठी,
तिसरी गाठ तुमच्या नात्याच्या रक्षणासाठी मानली जाते. राखी बांधल्यानंतर दिव्याची आरती हातामध्ये घेऊन भावाला ओवाळावं, त्याचं औक्षण करावं. आरतीचं ताट फिरवताना ते नेहमी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 3 वेळा फिरवावं. उलट्या दिशेने आरती कधीही करू नका. आरती ओवाळून झाल्यावरती भावाला गोड पदार्थ जो आहे तर तो खायला द्या आणि भावाच्या हातात एक पाण्याचा नारळ जो आहे तर तो नक्की द्या. शेवटी भावाने बहिणीच्या पाया पडून तिचा आशीर्वाद जो आहे तर तो घ्यावा आणि बहिणीने भावाच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करावी. तर आता आपण बघूया की राहू काळ आपल्याला कधी आहे नेमका. कारण की राहू काळ ज्योतिषशास्त्रात दिवसभरातील ठराविक कालावधीला राहू काळ म्हटलं जातं. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या वेळेत दररोज सुमारे 1.5 ते 2 तासाचा असा एक राहू काळ जो आहे तर तो असतो, ज्या काळावर राहू ग्रहाचा सावट किंवा प्रभाव असतो. ज्योतिषशास्त्रानुसार राहू काळात कोणतेही शुभ कार्य, प्रवेश, नवीन वस्तूची खरेदी किंवा धार्मिक विधी जे आहे तर ते केले जात नाही. राहू काळात राखी बांधल्याने काही दुष्परिणाम देखील होतात. असे म्हटले जाते की राहू काळ अतिशय अत्यंत दूषित आणि नकारात्मक ऊर्जा असणारा काळ मानला जातो. जर एखाद्या बहिणीने अज्ञानापोटी किंवा घाई गडबडीमध्ये राहू काळात भावाच्या मनगटावरती राखी बांधली तर त्याचे काहीतरी वाईट परिणाम जे आहे, अशुभ परिणाम जे आहेत तर ते दिसायला सुरुवात होते, असं शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे. राहू काळात बांधलेल्या राखीमुळे भाऊ आणि बहिणीच्या नात्यात विनाकारण गैरसमज जे आहे, वादविवाद जे आहे, मतभेद म्हणतो ना आपण तर ते निर्माण होऊ शकतात. राहूचा प्रभाव भावाच्या कामावरती आणि आरोग्यावरती पडू शकतो, त्यामुळे त्याच्या कार्यात विघ्न येऊ शकतात. नात्यातील गोडवा कमी होऊन घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. हिंदू पौराणिक कथेमध्ये असा उल्लेख आहे की लंकेचा राजा रावण याची बहीण शूर्पणखाने रावणाला असाच एका अशुभ काळामध्ये रक्षासूत्र बांधले. त्याचा परिणाम असा झाला की वर्षभराच्या आतच रावणाचा संपूर्ण लंकेचा नगरीचा नाश जो आहे ना तर तो झाला. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी आणि ऋषीमुनींनी अशुभ काळात राखी बांधण्यास सक्त मनाई केली गेली आहे. या उलट जर तुम्ही योग्य आणि पवित्र मुहूर्तावरती भावाला राखी बांधली तर राखीमधील सकारात्मक ऊर्जा भावाच्या शरीरामध्ये प्रवेश करते, भावाला दीर्घायुष्य मिळते, त्याचे सर्व संकटांपासून रक्षण होत असते, त्याच्या जीवनामध्ये नोकरीमध्ये भरभराट येते आणि बहीण भावाचे प्रेम जे आहे तर ते आयुष्यभर कायम टिकून राहते. तर 28 ऑगस्ट रोजी आज अचूक वेळापत्रकानुसार आपण बघूया की राहू काळ कधी असणार आहे. 10:30 ते 12 या काळात तुम्हाला जी राखी आहे तर ती भावाला बांधायची नाहीये. पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे, म्हणजेच राखी बांधण्याचा सकाळचा शुभ मुहूर्त जे आहे तर ते 6 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत असणार आहे. तर या काळात जर तुम्ही भावाला राखी बांधली तर याचे खूप चांगले परिणाम तुम्हाला बघायला मिळते. जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल काही कारणास्तव, मग तुम्ही दुपारनंतर सुद्धा राखी जी आहे तर ती भावाला बांधू शकता. मग दुपारी तुम्हाला राहू काळ संपल्यानंतर म्हणजे 12:10 नंतर तुम्ही राखी जी आहे तर ती बांधू शकता. आता शुभ मुहूर्त आहे 12 ते पावणे 1च्या 2च्या दरम्यान तुम्ही राखी जी आहे तर ती बांधू शकता. त्यानंतर संध्याकाळचा जो मुहूर्त आहे 2:15 ते 3:15 पर्यंत आहे. 6:45 ते 9:15 पर्यंत आहे. या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. अशा पद्धतीने हे जे नियम आहेत तर ते पाळा, नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला लाभ जो आहे तर तो होईल. झालेली जी काय माझी छोटीशी सेवा आहे तर ती स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आता शुभ मुहूर्ताचं एवढं काही नाही, फक्त आपल्याला सांगितल्याप्रमाणे जो काही राहू काळ आहे तर तेवढा आपल्याला स्किप करायचा आहे. इतर वेळेमध्ये तुम्ही राखी बांधू शकता. कुठलीही मनामध्ये शंका कुशंका आणू नका. फक्त राहू काळ जो आहे 1.5 तासाचा तर तो आपल्याला पाळायचा आहे. आवर्जून त्या काळामध्ये आपल्याला राखी बांधायची नाहीये. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube